आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे 100.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 24 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाताळ सणानिमित्त समन्वित कार्यक्रम सण आनंदाचा नाताळ. लेखक फादर जोसेफ गायकवाड, सादर करते सुदाम बटुळे. आकाशवाणी नाताळ सणानिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित कार्यक्रम सण आनंदाचा नाताळ. लेखक फादर जोसेफ गायकवाड, सादर करते सुदाम बटुळे. नाताळ सण हा ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा आनंदाचा सण. 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव जगभर साजरा केला जातो. दी एस नातालिस या लॅटिन शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झाला आहे. सकल विश्वाच्या तारणासाठी देव पित्यानं आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला. त्याचा जन्म बेथलेहेम ह्या गावी धन्यकुमारी मारियेच्या उदरी झाला. प्रभू येशूच्या जन्मापूर्वीचे म्हणजेच 25 डिसेंबरच्या अगोदरचे 4 आठवडे ख्रिस्ती लोक आगमन काळ म्हणून पाळतात. या 4 आठवड्यात आणि विशेषतः रविवारच्या दिवशी विशेष बायबल पाठ निवडलेले असतात. बायबल वचनांवर धर्मगुरू प्रवचन करून भाविकांची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी सहाय्य करतात. नाताळ सणाच्या बाह्य झगमगाटापेक्षा आंतरिक आध्यात्मिक तयारी कशी महत्वाची आहे हे आगमन काळात सांगितलं जातं. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे 2 शतकांपासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विविध पंथांची प्रार्थना मंदिरं दिसून येतात. नाताळ सणाच्या 2-3 आठवडे अगोदर कॅरल्स अर्थात ख्रिस्त जन्माची आनंद गीतं समूह स्वरात गाऊन गायक वृंद आनंद पर्वाची सूचना देऊन वातावरण निर्मिती करतात. या नाताळ गीतात अशी काही जादू असते की माणूस कितीही दुर्मुखलेला असला, निराश झाला असला तरी ही गीतं ऐकून त्याच्यात एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गावागावात ख्रिस्त तरुणाई नाताळ गीत गाऊन ख्रिस्त जन्माची सुवार्ता सांगत आनंदाची उधळण करतात. कॅरल्स गाणाऱ्या गायक वृंदाबरोबर हमखास सांता क्लॉज आलेला असतो. तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पेहरावाद्वारे थोरा मोठ्यांचं लक्ष वेधून घेतो. बाल गोपाळांना चॉकलेट आणि काही भेटवस्तूंची उधळण करतो. स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा. तुझा प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा. कुमारी एक सुता प्रसवेल, मुक्ती प्रदाता तो आमुचा देव म्हणतील इमानुएल. अडचणी त्याजुनी उठावो माना पुल्या नमवा, मार्ग प्रभूचा सजवा. तुझा प्रभूचे स्वागत
सजवा मार्ग प्रभूचा सजवा. क्रिसमसच्या अगोदर 8 दिवस अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नगरातून कॅन्डल सर्व्हिसचं आयोजन केलं जातं. ख्रिस्त जन्माचा जिवंत देखावा तयार केला जातो. यहुदी संस्कृतीप्रमाणे पेहराव केलेले संत जोसेफ, पवित्र मारिया, मेंढपाळ आणि 3 राजे मोठे दिमागदार दिसतात. पवित्र मारियेच्या मांडीवर पहुडलेला बाळ येशू तर सर्वांचं आकर्षण असतो. हा मनमोहक देखावा सर्वांना दिसेल अशा वाहनातून गावभर फेरी काढून मिरवला जातो. देखाव्याच्या मागपुढं ख्रिस्ती बंधू भगिनी रांगेत पेटत्या मेणबत्त्या घेऊन चालत राहतात. सोबत ध्वनिक्षेपकावरून नादमधुर नाताळ गीतं सादर केली जातात. गावातील शहरातील अनेक ख्रिस्त बांधव, नगरातील मान्यवर बाळ येशूचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या आदरानं आणि भक्तिभावानं पुढे येतात. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास ख्रिस्ती लोक ख्रिसमसचा सोहळा साजरा करण्यासाठी नवनवे कपडे परिधान करून प्रार्थना मंदिरात एकत्र येतात. चर्चचे प्रमुख धर्मगुरू भक्ती सोहळ्याचं पौरोहित्य करतात. रात्रीच्या प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. मोबाईल फोनमुळे आता देश-विदेशातील भाविकांना शुभेच्छा देणं आता सुलभ झालं आहे. 25 डिसेंबरला सकाळी देखील ख्रिस्त जन्माची सामूहिक प्रार्थना भक्तिभावानं केली जाते. शांती
25 डिसेंबर नंतर येणारा रविवार हा पवित्र कुटुंबाचा सण म्हणून साजरा केला जातो. धन्यकुमारी मारिया, संत जोसेफ आणि प्रभू येशू मिळून पवित्र कुटुंब बनतं. सर्व समर्थ परमेश्वर मानव होऊन कुटुंबवासी झाला, ही धारणा या सणाच्या निमित्तानं साजरी केली जाते. हा कौटुंबिक सण असल्यामुळं प्रत्येक कुटुंबातील सदस्य जे शिक्षण अथवा नोकरीनिमित्त बाहेर गावी गेलेले असतात ते नाताळच्या मुहूर्तावर आवर्जून आपल्या मूळ कुटुंबात हजर होतात. या दिवशी परिसरातील ख्रिस्ती कुटुंब चर्च परिसरामध्ये एकत्र येतात. सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक खेळ आणि स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सर्व मिळून एक कुटुंब या नात्यानं सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतात. नाताळ सण आणि फराळाचे पदार्थ यांचं एक अतूट असं पारंपरिक नातं आहे. नाताळा अगोदर घराघरातून गृहिणींची फराळाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू असते. फराळाच्या पदार्थात केक आणि डोनट्सचा समावेश केला जातो. मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो कधीच अंधारात चालणार नाही, असं प्रभू येशूचं वचन आहे. ख्रिस्त जन्मानं तारणाची पहाट सुरू झाली हे दाखवण्यासाठी ख्रिस्ती लोक आपल्या घरासमोर आकर्षक तारे अर्थात आकाशकंदील लावतात. घराघरावर, प्रार्थना स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. प्रार्थना मंदिरात आणि घराघरात ख्रिस्त जन्माचा देखावा गव्हाणीच्या स्वरूपात तयार केला जातो. येशूचा जन्म गुरांच्या गोठ्यात झाला आणि त्याचं प्रतीक म्हणून घरोघर बालगोपाळ बेथलेहेम गोठ्याची प्रतिकृती बनवतात. काही चर्च गव्हाणीच्या स्पर्धा आयोजित करून भाविकांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. आधुनिक काळातील घडामोडीवर आधारित या गव्हाणी बनवून काही चांगले सामूहिक
राष्ट्रीय आणि धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. ख्रिसमस हा जसा कौटुंबिक सण आहे तसा आपल्या जाणीवा, संवेदना विशाल करणारा सण आहे. समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांच्याही जीवनात ख्रिसमसचा आनंद असावा म्हणून ख्रिस्ती भाविक परिसरातील गरीब कुटुंबात, अनाथालय, वृद्धाश्रम यांना भेटी देतात. आपल्या क्षमतेप्रमाणे अशा लोकांना नवे कपडे, फराळाचे पदार्थ, वस्तूंचं वाटप करून आनंदाची देवाणघेवाण करतात. एखाद्या राजवाड्याऐवजी गुरांच्या गोठ्यात जन्म घेणारा देवाचा पुत्र येशू आणि मेंढपाळांना त्याच्या आगमनाची सर्वप्रथम दिली गेलेली शुभवार्ता या नाताळाच्या मूळ गाभ्याकडे या दिवशी श्रद्धावंत आपलं लक्ष केंद्रित करत असतात.
श्रोते हो, आत्ताच आपण नाताळ सणानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. सण आनंदाचा नाताळ. निवेदन महेश्वरी मिसाळ आणि अंकुश जोशी. निर्मिती सहाय्य अतुल सातपुते. समूह गीत सहभाग ऑर्गन पीटर पंडित. गिटार वादन मास्टर ॲरन पंडित. गायन साथ लिओ पंडित, प्रमिला जाधव, विजया सात्राळकर, अर्पिता गायकवाड, प्राजक्ता जाधव, मोनालिसा पंडित, कमल गायकवाड, प्रियंका सात्राळकर आणि सुनीता पंडित. लेखक फादर जोसेफ गायकवाड. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम पटुळे. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रानं प्रसारित केला. ही आहे आकाशवाणी आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. आता सकाळचे 9:04 आणि 5 सेकंद झाली आहेत.